आहे योग्य आहे काय योग्य आहे काय या ठिकाणी लोक संकट मोजून यायला लागले असे गिरीश भाऊ महाजन सोबत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर साहेब, माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब, आमदार नारायण भाऊ कुके, संतोष भाऊ दानवे, माजी आमदार मंगेश भाऊ चव्हाण, माजी आमदार रामरावजी वडकुटे साहेब, भास्करराव दानवे, सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि सर्वच मंडळी या ठिकाणी आलेले ते प्रवीण भाऊ बोलतो तोपर्यंत कोणीच बोलू नका, ठीक आहे? बिलकुल पिन ड्रॉप सायलेन्स काही झालं तरी भलं होता त्यांच्यामध्ये माझं जीवन समर्पित होतो. हा मला काहीच स्वार्थ नाही दुसरा. आता हा झाला एक विषय. आता दुसरा विषय मी स्पष्ट बोलतो साहेब, हे सगळं आता ही मान्य झाली, आमचा हक्क आहे. आता मी बिन म्हणजे परत चर्चा होईल न होईल मला माहिती नाही. आपल्याला आदिवासी विरोध करतात आणि ते स्ट्रॉंग तालुका अध्यक्ष जरी असला भाजपचा तो म्हणून मी राजीनामा देतो. दुर्दैवानं आमच्या धनगर समाजाचे एवढे नेते नाही आणि जे आहेत तिथे ते राजीनामा देणार नाही, त्यांच्यावर दबाव आमचा येणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की जर हे तुम्हाला नियमानं हे आमचं, पण हे जर शक्य नसेल तर एक पर्याय आपल्यासाठी आहे. प्रश्न सोडवायचा आहे, जेव्हा भाऊनी दिलेला शब्द पाळायचा आहे, आपल्यावर झालेला अन्याय दूर करायचा आहे. तर आता आम्ही NPCचं 3.5% सेपरेट आरक्षण घेतो. तिथे फक्त धनगरांचं, दुसरं कोण नाही त्याच्यामध्ये. आणि मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं की तुम्ही या जातीच्या याच्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता. तर आमची विनंती आहे, म्हणजे तुम्हाला एक काम होतं, एक पर्याय करायचं तर तुम्ही हे 3.5% ऍडिटीज आमच्या ST मध्ये वर्ग करा. जे मूळ आदिवासी 7% घेतात त्यांना ST म्हणा, आम्हाला ST A B काय म्हणायचं ते म्हणा, प्रश्न सुटतो. म्हणजे मराठा बांधव आरक्षण बांधव होते, महाराष्ट्रातला पूर्ण ओबीसी म्हणला की नाही आमच्यात नाही यायचं. आता आम्ही मागतोय साहेब ST म्हणजे धनगडमध्ये आम्ही म्हणतो हे 36 नंबर आमचं आहे. तर एकाही धनगडानं विरोध केला नाही महाराष्ट्रात, कारण काही धनगड नाहीच आहे. मुळात आपण उत्तर भारतात जर गेलो तर इंग्लिशमध्ये आर लिहितात शेवटी आणि हिंदीमध्ये ट लिहितात. हा ट आणि रचा घोळ हा एक, हे आमचं संविधानिक आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते की त्यावेळेस मला चांगलं आठवतं, तिथे एक सभा होती, फार मोठी सभा होती आणि अटल बिहारी वाजपेयींनी खांद्यावर घोंगडी घेऊन ढोल वाजवून एक भाषण केलं होतं. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत मतासाठी वापर केला या राज्यकर्त्यांनी, आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सुटला नाही. मोदीजी 2014ला ज्यावेळेस आले त्यांनी सुद्धा ढोल वाजवला आणि म्हटले, नाव घेऊन म्हटले होते मोदी साहेब, त्यांचे रेकॉर्ड क्लिप आता इतका टाइम दाखवलं ते पण आहे. मोदीजी म्हणले की नाव घेऊन म्हटले, शरद पवारने वादा किया था क्या नहीं, सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं, धनगर भाइयों जवाब दो, आपको फसाया की नहीं. म्हणजे तुमचा मतासाठी वापर केला, आम्हाला सत्ता द्या आम्ही देतो. 2014ला जेव्हा भाऊ बारामतीला गेले, माझ्यासारखे 9 लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि हे जे असे लोक समोर किमान 15 लाख लोक असते. त्यावेळेस तेव्हा भाऊ म्हणले होते की तुम्ही आम्हाला सत्तेच म्हटले किंवा तुमच्या मतासाठी वापर झाला नाही सत्य आहे. त्यावेळेस ते तेव्हा भाऊ म्हणले की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेट मी देतो. तर आता आमचं म्हणणं असेल, आणि एक उदाहरण देतो, संतोष भोईवानी 2014ला दुष्काळ मेळावा झाला होता आपल्या मार्केट यार्डमध्ये आणि मी नेमकाच पोलीसची नोकरी सोडून आलो होतो. माझा काही कोणाचा परिचय नाही काही नाही, पण आमचे लोक आले मध्ये आमचं तिथं पोराला बोलू द्या. मी त्यावेळेस 2 मिनिटं बोललो होतो की तेव्हा भाऊ आता 3 वर्ष झाले शेतकऱ्यांवर दुष्काळ आहे. त्या दुष्काळाच्या झळा, त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख आपण समजू शकतो. माझ्या समाजावर 65 वर्ष झाले दुष्काळ पडलेला आहे. बाबासाहेबांनी जे आरक्षण जे अमृत दिलं याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. आता वरती नरेंद्र इकडे देवेंद्र हे होणार आहे. पण मला सांगा म्हणलं साहेब की आम्ही त्यांनी आम्हाला
गंडवलं किंवा त्यांनी आम्हाला फसवलं, त्यांच्या पापाचे फळ त्यांना मिळतील. तर आम्ही तुम्हाला मतदान करतो, तुम्ही आमच्यासाठी कुठे काही बोलेल नाही तर आम्हाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही आम्हाला हेच देणार का असं मी भाऊ बोललो त्यावेळेस आठवत आपण. मग जेव्हा भाऊ बारामतीला बोलले खरोखर तेच झालं. आजही त्यावेळेस आणि आजही 70-80% समाज 90% भाजप आणि युती सोबत आहे. आमची एकच मागणी आहे की संविधानात आहे, या सगळ्या कागदपत्रांमध्ये आहे, फक्त ते र आणि दत्ता घोळ झालेला आहे. जी जात जगात अस्तित्वात नाही त्या जातीला आरक्षणाच्या यादीमध्ये राष्ट्रपतींच्या सहीची यादी बनली का टाकलं असेल? बरं, जेव्हा भाऊ त्यावेळेस म्हणजे समजायला की माझा अभ्यास झालेला आहे, मी तुमचं पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, त्या अर्थी असतं ते असं सत्ता बदल झाली पण ते झालं नाही. आता 10 वर्ष गेली, हरकत नाही. आता आमची विनंती की हे तुम्ही करावं. जेव्हा भाऊचा सत्ता पूर्ण होतो हे संविधानाच्या अधिकाराची अंमलबजावणी होते आणि धनगर समाज तुमच्या सोबत होते, त्यात काही अडचण नाही. परवा आदरणीय दानवे साहेब आले होते, रावसाहेब पाटील दानवे, मी त्यांनाही म्हणालो तुम्ही तुमच्या विरोधात लोकसभा लढलो, तुमच्या विरोधात 3 वेळा विधानसभा लढलो, मला माहिती निवडून येते, पण माझ्या समाजाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी नाही. तुम्ही हे आमचं अमृतरूपी आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि लाईफ टाईम तुमचा फुकट प्रचार करता. आम्हाला पद नको, पैसा नको, टेंडर नको, काहीच नको. तेव्हा भाऊ असो तुम्ही असो सगळे आमच्या विषयीचा अनुभूती करतात. कधी 3 दिवस झाले मला लोणीकर साहेबांचा अर्जुन लोणीकर रात्री 12 वाजेपर्यंत मला फोन करू आले की दिवस मी तरी घेऊन येतो, काही नाही घेऊन येतो, आपण चर्चा करूया, मार्ग निघला पाहिजे. कारण हा मोर्चा पाहिला पाहिजे, महाराष्ट्रानं असा मोर्चा नाही पाहिला. देशात चाललं आहे, पूर्ण देशात हा व्हिडिओ ज्या ज्या राज्यात धनगरांचं चालू आहे तिथं म्हणतात की दीपक भाईने क्रांती किया, आपण बी क्रांती करेंगे. राज्यात देशात चालू म्हणजे तुम्ही हे करावंच लागतं. अर्जुन लोणीकर साहेब शिंदे साहेबांना फोन करतात, तुम्ही प्रयत्न करायला तुमचं आमचं जे प्रेम आहे तुझे साहेब पहिल्या दिवशीपासून येऊ राहिले, बोलू राहिले, हे तुमचं प्रेम आहे. तर आमचं असं म्हणणं की हे प्रेम कायम ठेवा. समाज तुमच्या सोबत 24 तास 12 महिने आहे. कोणतं इलेक्शन असो काही असो हे तुम्हाला सोडवता येतं काय? तर हे 2 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला बिआर काढता येतो, नियमानं एका मिनिटात 4 ओळींचा बिआर आहे, त्यात तुम्ही लिहिले की कसं काढायचं ते. तरी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर असलेल्या धनगर या शब्दात धनगर असे वाचावे आणि धनगर जमातीत एसटी जातीचे प्रमाणपत्र वाटप करावे असा शासन निर्णय तुम्ही आत्ताही तपासल्यानंतर सांगितलं तर मंत्र्यात निघतो राज्यपाल महोदय तरी होती संध्याकाळपर्यंत होतो. आम्ही एवढं प्रेशर तुम्हाला करणार नाही. आमची भूमिका आडेलपणाची नाही, आमची भूमिका तुम्हाला अडचणीत आणायची नाही. त्याच्यामुळं तुम्हाला कसं सोडवायचं दोन्ही गोष्टी सांगितल्या. हा प्रश्न तुम्ही सोडवावा ही विनंती करतो.